हॅलो, नमस्कार. पुण्याहून रात्री 12:30ला निघालो नाशिकला येण्यासाठी ट्रॅव्हल्सने. तर पहाटे 5:30ला आम्ही नाशिकला द्वारकेला पोहोचलो. पप्पा आणि ओम आम्हाला स्टॉपवर घ्यायला आलेलेच होते. चिनू पूर्ण प्रवासात छान झोपली होती म्हणून ती सारखी सगळीकडे बघत होती. चिनूची आजी आणि मावशी इकडे तिची वाट बघतच होते. आल्यापासून सगळे फक्त चिनूला घेत होते. आधी मला माहेरी आल्यावर स्पेशल ट्रीटमेंट मिळायची, पण आता आमच्या चिनूला सगळ्यांचं अटेन्शन मिळतं. आजी तर चिनूला नुसतीच कुरवाळत होती, मायने डोक्यावरून हात फिरवत होती. आदल्या दिवशी मम्मी आणि पूजानं मालेगावला गेलेले, तर तिथून ही डॉल आणलेली जी मस्तपैकी वाजायची आणि चिनूला ती फार आवडली होती. मला वाटलेलं चिनू सगळ्यांना बघून रडते की काय, पण असं काही सुद्धा झालं नाही. ती सगळीकडे छान रमली होती आणि बऱ्याच दिवसांनी मला असा आयता चहा मिळालेला आणि तो सुद्धा मी एकदम निवांत घेतलेला. अजिबात घाईघाई नाही. यालाच तर म्हणतात ना माहेर सुख. काल मम्मी मामाकडे गेलेली, तर येताना मामीने खापरावरचे मांडे दिलेले आणि मला ते फार आवडतात. मस्त तुपावर भाजून खायचे, एक नंबर लागतात. जेवताना सुद्धा माझ्यासाठी ढोल ताशे वाजवले जातात. कळते ना माझी स्पेशल ट्रीटमेंट. आणि चिनू बघा, जो बाहेर जाईल त्याच्याकडे जायला रेडी होते आणि सारखं आता आम्हाला घुमी जायचं असतं. तर ओके, आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.